UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। शरद पवारांनी मुलासारखं पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्याच मरणावर कसा काय टपलाय, जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर। शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला, सुळेंचा संतप्त सवाल। तर अजितदादांचं विधान धक्कादायक असल्याचीही प्रतिक्रिया। काकांच्या पाठीत सुरा खुपसणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे भाऊ। त्यांनी बहिणीलाही छळलं। जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल। मविया सरकार पाडण्यात गौतम अदानींचाच हात, संजय राऊतांचा आरोप। 2019ला भाजप सोबत जाण्यासाठीच्या बैठकीत अमित शहा, फडणवीस, शरद पवारांसह गौतम अदानी देखील असल्याचा अजित पवारांचा गौप्यस्फोट। गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही। विधानसभेआधी धचा मा करण्यात आला। आधी कबुली देऊ, नंतर अजित पवारांचा घुमजाव। मविया सरकार पाडण्यात गौतम अदानींचाच हात, संजय राऊतांचा आरोप। तर सरकार पाडण्यासाठी कोणी पैसे दिले याचा गौप्यस्फोट अजित पवारांनीच केला। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी। फक्त कपडे आहेत, युरिन पॉट देखील नाही। शिंदेंचा ठाकरेंना टोला। गडकरी आणि फडणवीसांच्याही बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी। केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात। भाजपचं ट्विट करत विरोधकांना उत्तर। गोवा महाराष्ट्र बॉर्डरवर गाडी अडवल्यानं ठाकरे संतापले। गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश करताना इन्सुली चेकपोस्टवरील प्रकार। चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही। त्यांचा अहवाल मविया काळातलाच, देवेंद्र फडणवीसांचा आरोप। अनिल देशमुखांना केवळ गुंतवायचा डाव होता। फडणवीसांच्या आरोपांवरून जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। माझा एकच शब्द, दिलीप वळसे पाटलांना 100% पाडा। मंचरमधील सभेत शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आवाहन। या निवडणुकीमध्ये वळसे भाषाला 100% पराभूत करा। पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही। पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका। मैं बनिया का बेटा हूं, पूरा हिसाब लेकर आया हूं। महाविकास आघाडीवर घोटाळ्याचा आरोप करत अमित शहांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना इशारा। तुमची चौथी पिढी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही, अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा। तर मोदी वक्फ बोर्डाचा कायदा बदलणारच, शहाने ठणकावलं। आव्हान मर्दानी द्यायचं असतं, हे आव्हान देणारे बोलघेवडे कोण? कणकवलीतील सभेतून उद्धव ठाकरे यांची राणी पिता पुत्रांवर टीका। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज तिसरा T20 सामना। टीम इंडियाकडून कमबॅकच्या आशा। रात्री 8:30 सामना सुरू होईल। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।